नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। कुळवा बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये सहजासहजी जिंकणं शक्य असतानाही भारतीय जनता पार्टीच्या बलाढ्य नेत्याच्या समोर उभं राहून बलाढ्य नेत्याला आवाहन शिवसेनेच्या युवा नेतृत्वाने दिलेलं आहे। शिवसेनेचे युवा नेतृत्व वरुण वामन मात्र आपल्यासोबत जोडले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, लोकशाहीचा उत्सव आहे। खरं तर वडवली असेल, रमेशवाडी असेल, कात्रजचा परिसर असेल, आपला बालेकिल्ला आहे, तिथून इलेक्शनला उभं राहून सहजासहजी जिंकणं शक्य असतानाही आपण एका बलाढ्य नेत्याच्या समोर उभे राहिलेले आहात। हे आव्हान आपण स्वीकारलेलं आहे का, एकंदरीत सांगा। सहजासहज कुठेही आमचे प्रभाग आहेत, पलीकडे असेल, पश्चिमे भागातील असेल, वडवली, रमेशवाडी, कात्रज परिसरात आमचे विविध प्रभाग आहेत। त्या ठिकाणी होम पिचलाच आम्ही उभं राहून चांगल्या मताधिक्याने आणि इझिली मी इलेक्शन लढून निवडून येऊ शकलो असतो। पण कसं आहे, या ठिकाणी हेंद्रेपाडा, शनीनगर परिसर झाला, या ठिकाणी नागरिकांना जो त्रास सहन होत होता ते पाहताच पक्षाने निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी उमेदवारी मिळत नव्हती। म्हणजे थोडक्यात उमेदवार कोणी, त्या बलाढ्य जे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर उभं राहायला कोणी तो आव्हान स्वीकारायला मागत नव्हतं। तर पक्षाने विचार केला की आपण त्या ठिकाणी काय करावं। मग वडिलांनी, काही लोकांनी आरोप केले घराणेशाही चालू आहे। बहुतेक ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून घराणेशाहीचे आरोप करण्यात आले। पण मी तर म्हणेन की मी ते आव्हान स्वीकारलं। शिवसैनिकांच्या विश्वासावर, या जनतेच्या विश्वासावरती, शनीनगर, हेंद्रेपाडा परिसरातल्या या जनतेला जे या ठिकाणी त्रास देण्याचं काम करण्यात आलं, पाणी, रस्ते, लाईट, परत या ठिकाणी उद्यानं आहे, नाल्याची सोबीन समस्या आहे, अशा प्रत्येक गोष्टींच्या समस्या मी लोकांच्या जाणून घेतल्या। आणि गेले काही जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी खूप गृहीत धरलेलं होतं त्यांना, आणि जाणून बुजून त्रास पण दिला जात होता। या तेवढं त्यांची गुंडेशाही, त्या दिवशी कृष्णा इस्टेट सोसायटीमध्ये महिलांवर हात उचलण्यात आला। माझे सहकारी मित्र आहेत एक, त्यांच्यावर सुद्धा हात उचलण्यात आला। म्हणजे जी सोसायटी त्यांना गेले 18 वर्ष एकदम घरचे संबंध मानून एक हाती सपोर्ट होता, त्या सोसायटीशी सुद्धा त्यांनी थोडक्यात आपण गद्दारीच म्हणूया किंवा काय, त्या प्रकारची वागणूक केली। आणि आता लोकांना नवीन बदल हवा असतो, परिवर्तन, लोकांची कामं झाली पाहिजेत, गटर, मीटर, वॉटर या ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्यासाठीची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते। तर नक्कीच माझी काम करण्याची पद्धत लोकांना आवडली आणि त्यांचा चांगला प्रतिसाद आज या ठिकाणी आहे। सकाळपासनं एकदम चांगला, खूप जास्त रिस्पॉन्स आहे। खूप चांगल्या प्रकारे मतदार आज घरातून बाहेर पडत आहेत। खूप गेले 11 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली नाही आणि शिवसेनेला खास करून 11 वर्षानंतर या ठिकाणी संधी आलेली आहे। गेले लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या ठिकाणी मित्रपक्ष युतीत असल्यामुळे शिवसेना पक्ष नेहमी युतीच्या संघटनेला समर्थन असायचं। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थाला सगळे स्वबळावर लढतायत। तर नक्की शिवसेनेवर जे प्रेम आहे शहरात, त्यातून आम्हाला लोकांच्यातून विश्वास जाणवतो की नगराध्यक्ष तर शिवसेनेचाच येणार आहे, पण तो जास्तिक मताधिक्याने कसा येईल, चांगली लीड कशी मिळेल आमच्या उमेदवारांना, तर त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। आणि नक्कीच या ठिकाणी जनतेचा जो रिस्पॉन्स पाहतोय त्यातून विजय हा निश्चयी शिवसेनेचाच आहे। आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुद्धा एक चांगला फॅक्टर, बलाढ्य उमेदवारांसमोर जी आव्हान मी स्वीकारले ते जनतेच्या विश्वासातून येत्या उद्याचा दिवस असेल किंवा आता म्हणतात की 21 तारीख, तर 21 तारखेला चित्र आपल्याला स्पष्ट होईल काय असेल ते। आणि तुम्ही इलेक्शनला उतरल्यामुळे खरं तर यांच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हणावं लागेल, कारण की तुम्ही सांगितलं की जे कुटुंबासारखे संबंध होते तिथेही वाद झाले, अक्षरशः जे कार्यकर्ते होते भारतीय जनता पार्टीचे त्यांनी महिलांवरती हात उचलला, तक्रारही दाखल झालेली आहे। कुठेतरी तुम्ही मैदानात उतरले म्हणून हे सगळं थोडक्यात तेच झालं। कसं मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी होत होती गेले अनेक वर्ष, पण नागरिकांना जो त्रास या ठिकाणी होत होता, दिला जात होता, ते आम्ही बघा, आम्ही समाजकार्य करतो, राजकारण करतो, आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण, 20% राजकारण। तो बाळकडू घेऊनच माझे वडील असतील, सर्व शिवसैनिक असतील, मी पण त्याच तालमीत आता तयार झालोय, होतोय, शिकतोय। आम्हाला ते बघवलं नाही गेलं आणि या ठिकाणी म्हणून वडिलांनी कोणीच उमेदवारी स्वीकारायला मागत नाही, म्हणून मला या ठिकाणी टाकलं। मी पुन्हा सांगतो, भरपूर लोकांनी आरोप केले घराणेशाही चालू आहे, काय चालू आहे,
आम्ही खूप लोकांना संधी दिली, पण यांच्यासमोर कोणी उभं राहायला तयार नव्हतं. व माझं उभरतं नेतृत्व असलं, उभरतं पाय राजकारणात, तरी मी रिस्क फॅक्टरवरती, जनतेच्या विश्वासावरती, जनतेला विकास पाहिजे, बदल पाहिजे, त्यांच्या मूलभूत सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत, त्यांना मिळाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. वामन म्हात्रे साहेब असतील, शिवसेना असेल, सगळेच जण मेहनत करतोय. आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वात एवढा भला मोठा या ठिकाणी सरकार असेल, मित्र पक्षाचं, एवढा मोठा या ठिकाणी विकास कामाचा निधी शहरात येतोय. अनेक विकास कामं होत आहेत. आता 240 कोटीची पाणी पुरवठा स्कीम जी आहे ती मंजूर झाली. स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजचं जे 190 कोटीचं आहे ते सुद्धा या ठिकाणी निधीला मंजुरी मिळाली. अनेक कॉन्क्रीटचे रस्ते झाले, उद्यानं झाली. आता आम्ही मागणी केली आहे, त्या दिवशी सभा झाली तेव्हा या ठिकाणी चांगला हॉस्पिटल पाहिजे, ट्रेनची समस्या आहे. परत आपला जो दिल्ली एक्सप्रेसवे आहे त्यासाठी लोकांना जाणारा शहरात एक पूल आहे ईस्ट वेस्टला जाण्यासाठी, तर आणखी 2 पर्यायी पूल पाहिजेत. एक पादचारी पूल तर झाला, त्याने ट्रेनमध्ये जे मृत्यू व्हायचे, अपघात व्हायचे, त्यामुळे ती समस्या टळली. ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे, ट्रेनचे डबे वाढवले पाहिजेत. आणखी मेट्रो सुद्धा या ठिकाणी येणार आहे. आता त्या ठिकाणी लोकसंख्या कमी असल्यामुळे काटाई परिसरात, जो आपण काटाई बदलापूर रोडवरनं येतो, तर तिथे लोकसंख्या कमी असल्यामुळे त्या ठिकाणी येणार नव्हती. तर आता ती खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात भिवंडी मार्गे जी येते मुंबईवरनं, तर तिचं एक्सटेन्शन अंबरनाथपर्यंत आहे. तर आम्ही विनंती केली आहे की एक स्टेशन आम्हाला वाढवून दिलं, चिखलोलीपर्यंत येणारच आहे ते म्हणतायत. आम्हाला आणखी पुढे 2 स्टेशन वाढवून द्या. बदलापूरकरांचं म्हणजे जे स्वप्न आहे मेट्रोचं, जे मेट्रोपॉलिटन सिटी आहे, ती नक्कीच या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून होईल. 12:30 वाजून गेलेले आहेत. अवघा काही तास शिल्लक आहे. मतदारांना काय आव्हान असेल? मी मतदारांना सांगेन, आपण आवर्जून घराबाहेर पडा, लवकरात लवकर एक गठ्ठा मतदान हा शिवसेनेला करा. शिवसेना तुमच्यासाठी नेहमीच झटत आलेली आहे आणि झटत राहील. कोविड काळ असो, महापूर असो, अशा अनेक प्रसंग शहरावर येऊन गेले. कोणाच्या सुखादुखात नेहमी शिवसेना सज्ज आहे. आपण शिवसेनेचे युवा नेतृत्व वरुण म्हात्रे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. निवडणुकीमध्ये सहजासहजी जिंकणं शक्य असतानाही बलाढ्य नेत्याच्या समोर उभं राहून त्यांना आव्हान त्यांनी दिलेलं आहे. आणि आज ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती बदलापूर शहरामध्ये संपन्न होत आहे. मोठ्या प्रमाणात बदलापूरकर नागरिक या मतदानाला सामोरे जातात. खरं तर सुशिक्षितांचं शहर म्हणून बदलापूर शहराला ओळखलं जातं आणि अशातच या मतदानासाठी मोठ्या प्रमाणात मतदाता घराच्या बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर या संपूर्ण निवडणुकीचं चित्र उद्या 3 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार होतं, परंतु आता निवडणूक आयोगाने 21 डिसेंबरची तारीख दिलेली आहे. 21 तारखेला संपूर्ण हा निकाल जो आहे तो सर्व नागरिकांच्या, सर्व जनतेच्या समोर येणार आहे. परंतु तत्पूर्वी आज आपण पाहिलं की सकाळपासूनच या मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो बदलापूरकर नागरिकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. या निवडणुकीवरती आपलं बारीक लक्ष असणार आहे. संपूर्ण निवडणुकीविषयी, ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक निवडणुकीविषयी प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड अगदी प्रामाणिकपणे आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.